ठीक आहे, पहा सर्वात पहिले आपण रिव्हिजन करू मागची, पहिल्या दिवस पासून आपलं जे झालं ते. सर्वात पहिले काय पाहिलं होतं आपण? संख्या चॅप्टर मध्ये सर्व संख्येची ओळख पाहिली होती, बरोबर आहे. सर्वात पहिली संख्या कोणती पाहिली होती आपण? नैसर्गिक संख्या. मग कोणत्या संख्येला नैसर्गिक संख्या म्हणते? ज्या संख्येची सुरुवात कुठून होते? एक पासून होते. आणि ज्या संख्या कशा असते? क्रमगत असते. अशा सर्व संख्येला कोणत्या संख्या म्हणते? नैसर्गिक संख्या. ठीक आहे, म्हणजे क्रमगत असल्या पाहिजे आणि सुरुवात कुठून असली पाहिजे? एक पासून. त्यानंतरची पाहिली होती आपण कोणती संख्या? पूर्ण संख्या. मग पूर्ण संख्या कायले म्हणते? ज्या संख्येची सुरुवात कायच्यापासून होते? शून्य पासून होते आणि त्या सुद्धा कशा असतात? क्रमगत असतात. त्या सर्व संख्येला कोणत्या संख्या म्हणते? पूर्ण संख्या, अनंतपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर कोणती पाहिली होती आपण? पूर्णांक संख्या. आता पहा, पूर्णांक संख्येचे महत्वाचं दोन आहे, लक्षात ठेवा. पूर्णांक संख्या म्हणजे होते सर्वच्या सर्व संख्या, सर्वात पहिली. कारण की त्याच्या शब्दातच आहे, पूर्णांक म्हणजे पूर्ण अंक. आणि पूर्ण अंक म्हणजे त्याच्यात झिरो येणार आहे, 1, 2, 3 असं कुठपर्यंत? अनंतपर्यंत. जसे पॉझिटिव्ह असते तसेच अंक कोणते असते? अजून निगेटिव्ह असते. मग निगेटिव्ह कोणते कोणते राहील? -1, -2, -3 असं कुठपर्यंत? अनंतपर्यंत. अशा सर्व संख्येला कोणत्या संख्या म्हणते? पूर्णांक संख्या म्हणते. म्हणजे पूर्णच्या पूर्ण अंक आले, त्यात झिरो आला, प्लस वाले आले आणि सोबत मायनस वाले आले. झालं क्लिअर? मग इथे आपला चौथा कोणता? अपूर्णांक संख्या. आता लक्षात ठेवा, अपूर्णांक संख्येचे किती प्रकार पडते म्हटलं होतं मी? 3 प्रकार पडते. मग सर्वात पहिला प्रकार अपूर्णांक संख्येचा व्यावहारिक अपूर्णांक. मग व्यावहारिक अपूर्णांकामध्ये काय काय असते? एक असते अंश आणि एक असते छेद. म्हणजे ज्याने अंश आहे आणि ज्याने छेद आहे त्याला कोणत्या संख्या म्हणते? व्यावहारिक अपूर्णांक. जसं उदाहरणार्थ 503, 802 किंवा 803 काही म्हणा. असं ज्याला काय? एक अंश आहे आणि एक काय? छेद आहे. अशा सर्व संख्येला कोणत्या म्हणते? व्यावहारिक अपूर्णांक. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता म्हणते याचा? दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांकामध्ये काय असते? पॉइंट असते. दिलेल्या संख्या असते आणि त्यात एक काय टाकते? पॉइंट टाकते. म्हणजे 2.5, 3.44 अशा सर्व संख्येला कोणत्या संख्या म्हणते? दशांश अपूर्णांक संख्या. त्याच्यानंतर येते तिसरा प्रकार कोणता? आवर्ती अपूर्णांक. आवर्ती अपूर्णांक म्हणजे काय होते? एखाद्या संख्येत पॉइंट नंतर 1, 2, 3 किंवा काही संख्या काय होत जाते? त्याच त्या पुन्हा पुन्हा रिपीट होत जाते. जसं 2.55, 3.11 अशा पद्धतीने संख्या काय होत जाते? रिपीट होत जाते. जसं तुम्ही जर 10 ले जर 3 न भाग दिला तर 3 त्रिक 9 किती उरते? 1. त्यानंतर 1 ले भाग जात नाही म्हणून इथं पॉइंट, इथं 0, पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा किती उरला? 1. पुन्हा इथं 0 राहील, पुन्हा भाग जाईल 3चा. म्हणजे हे 3, 3, 3, 3 काय होत जाते? रिपीट होत जाते. याला कोणत्या संख्या म्हणते? आवर्ती अपूर्णांक संख्या. समजलं? झालं क्लिअर? त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण कोणतं? नाही, अजून संख्या वाचायची आहे ना आपल्या. संयुक्त संख्या. कोणत्या संख्या? संयुक्त संख्या. ह्या संख्येला विसरायचं नाही, हे सर्वात मेन आहे. परीक्षेत आले तर तुमचं लॉजिक लागत नाही. कोणती संख्या? संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्या कायले म्हणते? 1 आणि 25 जर मूळ संख्या तुम्ही सोडल्या तर शिल्लक राहिलेल्या सर्व संख्या कोणत्या आहे? संयुक्त संख्या आहे. मग 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहे? 74 आहे. किती आहे? 74. मग आता तुमच्यासाठी एक प्रश्न. आपण बेरीज पाहिली आहे, बरोबर आहे? आपण बेरीज पाहिली आहे. 1 ते 100 पर्यंतची बेरीज किती आहे? सर्व संख्येची बेरीज म्हटलं मी 50, 50. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत सर्व समसंख्येची बेरीज 25, 50 आणि 1 ते 100 पर्यंत सर्व विषम संख्येची बेरीज 25. माहित आहे तुम्हाला एवढं? कन्फर्म आहे? त्यानंतर तुम्हाला माहित आहे की 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज 1060. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंत सर्व संयुक्त संख्येची बेरीज किती आहे? काढता आलं पाहिजे. एवढं मटेरियल तुमच्यापाशी आहे. तुमच्यापाशी संयुक्त संख्या कायले म्हणते हे माहित आहे. हो, संयुक्त संख्या कायले म्हणते हे माहित आहे. तुम्हाला एकूण संयुक्त संख्या किती आहे हे माहित आहे. मग प्रत्येकच गोष्ट आपल्याला डायरेक्ट
शाब्दिकच दिली पाहिजे, तुम्हाला सांगितली पाहिजे असं नाही. काही गोष्टी तुम्हाला काय करता आल्या पाहिजे, समजून काढता आल्या पाहिजे. बरोबर आहे. मग तुमच्यापाशी प्रश्न आहे की 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्येची बेरीज किती आहे? किती? 2014, 2980. बाकीचे पहा, करता आलं पाहिजे. 99% मटेरियल तुमच्या फळ्यावर आहे, सर्वच्या सर्व. फक्त तुम्हाला एक स्टेप करायची आणि उत्तर काढायचं आहे की 1 ते 100 पर्यंत सर्व संयुक्त संख्येची बेरीज किती. आतापर्यंत 1 ते 100 पर्यंतचे नैसर्गिक संख्येची बेरीज विचारली, आतापर्यंत समसंख्येची विचारली, विषम संख्येची विचारली, आतापर्यंत कायची विचारली, मूळ संख्येची विचारली. मग राहिलेला प्रश्न एकच आहे, तुम्हाला आता कायची विचारा, 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्येची बेरीज किती आहे. येते काय? पहा, लक्ष द्या. मला एक गोष्ट सांगा, आपल्यापाशी 1 ते 100 पर्यंत सर्व अंकाची बेरीज किती आहे? 50-50 आहे. कन्फर्म आहे? म्हणजे 1 पासून तर 100 पर्यंत जर तुम्ही सर्व अंक घेतले तर त्याची बेरीज किती होते? 50-50. संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या संख्या म्हटलं मी? ज्या 25 मूळ संख्या आहे त्या संयुक्त संख्या आहे काय? नाही आहे. आणि 1 ही संख्या संयुक्त संख्या आहे काय? नाही आहे. याचा अर्थ 25 मूळ संख्येची बेरीज आणि सोबत 1 ह्या दोघांची बेरीज तुम्हाला टोटल बेरीजतून काय करावं लागेल? 100 पर्यंतच्या मायनस करावं लागेल. मग 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्येची बेरीज किती आहे? 1060 आहे. आणि अजून 1 हे मूळ संख्या नाही आहे, म्हणजे अजून 1 याच्यात प्लस करावं लागेल. म्हणजे 1061 याच्यातून काय करावं लागेल? तुम्हाला मायनस करावं लागेल. कायच्यातून? 50-50 मधून. मग 50-50 मधून 1061 मायनस करा, किती राहायचे सांगा? 1061. 10 तून 1 गेला 9 राहिले, हातचाला 1. 15 तून 7 गेले, किती राहिले? 8 राहिले. पुन्हा हातचाला 1. 10 तून 1 गेला 9 राहिले, पुन्हा हातचाला 1. 5 तून 2 गेले, 3 राहिले. म्हणजे 39, 89 हे 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या सर्व संयुक्त संख्येची काय बेरीज आहे. नोट करून ठेवा, 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत हा प्रश्न विचारण म्हणजे विचार. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आयती दिलेली राहणार नाही. काही गोष्टी तुम्हाला स्वतः समजून त्याचा वापर करावा लागेल. ठीक आहे. आतापर्यंतचे तुम्हाला सर्व बेरीज दिल्या आहे, सर्व बेरीज सांगितली आहे. एक हा पॉइंट राहिला होता आपला, तो आज मी तुम्हाला सांगितला की संयुक्त संख्या 1 आणि 25 मूळ संख्या सोडून सर्व संयुक्त संख्या आहे. मग मूळ संख्येची बेरीज आहे 1060 आणि 1 जर प्लस केला तर होते 1061. तर टोटल 1 ते 100 पर्यंतची बेरीज आहे 50-50. त्यातून जर आपण 1061 वजा केले तर आपल्याला फक्त राहिलेल्या संयुक्त संख्येची काय भेटते? बेरीज भेटते. समजलं? अरे समजलं काय? कन्फर्म? क्लिअर? चलू पुढं. ठीक आहे. पहा, त्यानंतर घेतलं तर आपण कोणत्या संख्या? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कायले म्हणते? त्रिकोणी संख्या कायले म्हणते सांगा लवकर. दिलेली संख्या गुणेला त्याच्या समोरची संख्या भागेला 2. आपल्या मराठी भाषेत लक्षात ठेव ना, काय? दिलेली संख्या गुणेला त्याच्या समोरची संख्या भागेला 2. याला कोणती संख्या म्हणते? त्रिकोणी संख्या. आणि शेवटचा राहिलं होतं आपलं कोणतं? मूळ संख्या. जे मूळ संख्या आपल्याला आज काय करणे आहे? घेणे. आता आपल्याला त्रिकोणी संख्या घेणे आहे, त्याच्यानंतर मूळ संख्या घेणे आहे. बरोबर आहे. परंतु त्रिकोणी संख्येसाठी सर्वात पहिले तुमचे काय पाहिजे? वर्गपाठ पाहिजे. परफेक्ट. तरच तुम्हाला त्रिकोणी संख्या आणि हस्तांदोलन हे चॅप्टर समजन आणि सोप्या पद्धतीत काय करता येईल त्याला सोडवता येईल. ठीक आहे. मग आता तुम्हाला मूळ संख्या आपण आज घेऊ. त्रिकोणी संख्या हे चॅप्टर तुम्हाला कधी करणे आहे? उद्या करणे आहे. परंतु उद्या त्रिकोणी संख्या करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले काय पाठ करणे आहे? वर्गपाठ करणे. समजलं? क्लिअर झालं? लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी काय पाहिलं होतं सांगा? म्हणजेच काल लहानात लहान मोठ्यात मोठे. पहा, याच्यावर परीक्षेत प्रश्न येते. लहानात लहान 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, त्यानंतर 4 अंकी. 4 अंकापर्यंत आपण घेऊ. आता सांगा, लहानात लहान 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी. जर मी म्हटलं लहानात लहान 1 अंकी संख्या कोणती आहे तर कोणती राहील? 1 राहील. सर्वात लहानात लहान 1 अंकी कोणती आहे? 1 आहे. लहानात लहान मोठी संख्या कोणती आहे म्हटलं 1 अंकी? तर 9 राहील. हे झाली लहान आणि हे झाली मोठी. मग 1 अंकी लहानात लहान झाली 1,
मोठ्यात मोठी झाली 9. तसेच 2 अंकी म्हटली तर कोणती रे? 10, मोठ्यात मोठी म्हटली तर 99. 3 अंकी म्हटली तर 100, मोठ्यात मोठी म्हटली तर 999. 4 अंकी म्हटली तर 1000, मोठ्यात मोठी म्हटली तर 9999. म्हणजे मोठ्यात मोठी जेवढ्या अंकी संख्या काढायची असेल तुम्हाला फक्त तेवढेच काय ठेवणे आहे? 9. आणि लहानात लहान जेवढ्या अंकी संख्या काढायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय ठेवणे आहे? 1. आणि जेवढ्या अंकी म्हटली त्याच्यापेक्षा 1 न कमी त्याच्यावर काय ठेवणे आहे? तुम्हाला 0 ठेवणे आहे. हा नियम लक्षात ठेवला. झालं होतं आपलं. त्यानंतर पाहिलं होतं आपण आता एकूण संख्या. एक अंकी एकूण संख्या किती आहे? 9. सुरुवात कुठून होते? 1 पासून. एंड कुठे होते? 9 पर्यंत. म्हणून पूर्ण गणितामध्ये एक अंकी एकूण संख्या किती आहे? 9 आहे. 2 अंकी एकूण संख्या म्हटल्या तर 90 आहे. 3 अंकी म्हटल्या तर 900 आहे. 4 अंकी म्हटल्या तर 9000 आहे. म्हणजे इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात येऊन राहिली, 1 अंकी 2 अंकी 3 अंकी जेवढे संख्या जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय ठेवणे आहे? 9 ठेवणे आहे. आणि जेवढा अंकी पाहिजे त्याच्यापेक्षा 1 न कमी त्याच्यावर काय ठेवणे आहे? तुम्हाला 0 ठेवणे. झालं क्लिअर? हा चार्ट तुम्हाला सर्वच्या सर्वच परीक्षेत काय महत्वाचा आहे, ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारते म्हणजे विचारते, गॅरंटी. झालं क्लिअर? चलू पुढं. याच्यानंतर काय घेतलं होतं आपण? चिन्हाचे नियम घेतले होते. बरोबर आहे. चिन्हाचे नियम 2 ह्याच्यात इथे म्हटलं होतं मी. एक येते बेरीज वजाबाकी आणि एक येते गुणाकार भागाकार. मग पहा आता, बेरीज वजाबाकीत जर तुम्हाला म्हटलं की दोन्हीही दिलेल्या संख्येचे चिन्ह जर काय प्लस आहे, म्हणजे दोन्ही संख्या काय पॉझिटिव्ह आहे, तर ह्या दोन्हीही संख्येत होणारी जी क्रिया आहे ते कोणती होते? बेरीजची होते. म्हणजे काय करायला लागते तुम्हाला? बेरीज. आणि उत्तराचं चिन्ह काय राहते? प्लस राहते. म्हणजे समजा उदाहरणार्थ जर तुम्हाला म्हटलं की 7 आणि 8 ह्या जर 2 संख्या आहे, ह्या दोन्हीही संख्येचे चिन्ह कोणते आहे? प्लस आहे. ज्या संख्येला कोणतंच चिन्ह नसते त्या संख्येला कोणतं चिन्ह असते? प्लसचं. तर ह्या दोघे क्रिया कोणती होईल? बेरीजचीच होईल. म्हणजे इथं काय होईल? बेरीज होईल. आणि ह्या दोघीची जे बेरीज होईल ह्या बेरजेचं उत्तराचं चिन्ह सुद्धा काय राहील? प्लस असेल. 7 आणि 8 किती होते? 15. आणि 15चं चिन्ह सुद्धा काय राहील? तुमचं प्लस असेल. समजलं एवढं? झालं क्लिअर? हा होता पहिला नियम. त्यानंतर दुसरा नियम, समजा एखाद्या संख्येचं चिन्ह प्लस आहे आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय? मायनस आहे. जर एक संख्या प्लस असेल एक संख्या मायनस असेल तर याच्यात होणारी क्रिया कोणती राहील? वजाबाकी राहील. कोणती राहील? वजाबाकी. आणि येणाऱ्या संख्येचं जे चिन्ह राहील, वजाबाकी झाल्यानंतर जे चिन्ह राहील हे चिन्ह कोणत्या संख्येवर डिपेंड करेल? मोठ्या संख्येवर. म्हणजे मोठ्या संख्येचं जे चिन्ह राहील तेच चिन्ह काय करेल? आपलं उत्तर असेल. जसं उदाहरणार्थ समजा मी जर म्हटलं तुम्हाला 15 वजा 8, तर आता 15 प्लस आहे आणि 8 काय? मायनस आहे. तर याच्यात क्रिया कोणती होईल? वजाबाकीचीच होईल. मग 15 मधून 8 गेले किती राहिले? 7. आणि या 7चं चिन्ह कोणत्या चिन्हावर डिपेंड करेल? आपल्या मोठ्या चिन्हावर. समजलं? आता याच्यात दुसरं उदाहरण, समजा मी जर म्हटलं वजा 13 अधिक 5. आता वजा 13 अधिक 5, एक संख्या काय? मायनस आहे, एक संख्या काय? प्लस आहे. ह्या दोघांची क्रिया कोणती होईल? वजाबाकीचीच होईल. आता 13 मधून 5 गेले किती राहिले? 8. परंतु आता चिन्ह कोणतं येईल? मायनस येईल. काऊन? कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह काय? वजा. म्हणजे इथं चिन्ह कोणतं येईल? आता वजा. हा झाला आपला दुसरा नियम. आता तिसरा नियम, जर दोन्हीही संख्येचे चिन्ह काय असेल? मायनस असेल. दोन्ही संख्येचे चिन्ह काय? मायनस आहे. तर अशा वेळेस जी क्रिया होते ती क्रिया कायची होते? बेरीजचीच होते. आणि जे चिन्ह आहे येणाऱ्या संख्येचं, हे संख्येचं चिन्ह कोणतं असते? वजाबाकीचं असते. कोणतं असते? वजाबाकीचं. जसं समजा उदाहरणार्थ मी म्हटलं तुम्हाला वजा 5 वजा 9,